लास्ट संडेची माझी साक्ष आहे. खूप अद्भुत दर्शन देवाने मला दिलं. आणि मला तुम्हाला सांगू द्या, त्या दर्शनामध्ये मी काय पाहिलं. जेव्हा प्रॉफेट बोलले की तुमच्या साईडला दरवाजा ओपन होतोय, तो डोअर पूर्णपणे ओपन होताना मी पाहिला. असा ओपन झाला की तो असा जोरात उघडला आणि तो उघडल्यानंतर दरवाजातून इतका प्रकाश बाहेर पडला, जसं पावसाळ्यामध्ये धरणाचे दरवाजे उघडतात ना, दरवाजे ओपन होऊन जसं पाणीचा फ्लो होतो आणि ते पाणी आजूबाजूचा सगळं परिसर सगळा पूर्ण पूर येतो, त्याप्रमाणे तो जो प्रकाश होता तो इतक्या जोराचा फ्लो झाला आणि त्या प्रकाशात मी आणि हे पूर्ण असं सगळं पूर्ण गायब झालं. पूर्ण आम्ही त्याच्यामध्ये गायब झालो. आणि खरंच त्या प्रकाशामध्ये इतका प्रकाश होता की तो प्रकाश मी पाहू शकले नाही. माझे डोळे पूर्णपणे मी बंद केले आणि तो प्रकाशामध्ये माझे डोळे पूर्ण असे आंधळ्यासारखे झाले. इतका प्रकाश तो होता, इतका प्रकाश की हे संपूर्ण आहे ना, पूर्ण प्रकाशाने कोणच दिसत नव्हतं मला. मी पण पूर्ण गायब झालेली दिसत नव्हती. आणि मी प्रभूला खूप धन्यवाद देते की ते दर्शन, ते दृष्टांत मी आज या मिनिस्ट्रीमध्ये, कारण मला हे असं पहिलं कधीच नाही दिसलेलं. मी देवाला हमेशा सांगायची, रोज प्रार्थना पण करायची की प्रभू मला तुझ्या दर्शनाने भर म्हणून. पण त्या दिवशी देवाने मला एक अद्भुत दर्शन दाखवलं. तो दरवाजा इतका सुंदर होता ना, मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगू शकत नाही. आणि त्याच्यानंतर जसं प्रॉफिट बोलले की तुम्हाला येशूला पाहायचं आहे काय, आणि मला खूप आनंद झाला, कारण सगळ्यांची इच्छा असते की मला येशूला पाहायचं आहे. आणि त्या दिवशी मी हात वर केला, मी गुडघ्यांवर होती इथे बसलेली. जसा मी हात वर केला, प्रॉफिटने बोलले की तुम्ही आता येशूला पहा. जसं त्यांनी असे शब्द बोलले आणि येशूचा हात पूर्ण रक्ताळलेला हात, रक्तबंबाळ हात, त्या हातामध्ये इतका मोठा खिळा की तो खिळ्यातून असं रक्त वाहत होतं. आणि मी खूप रडली. मी बोलली, देवा हे काय आहे, हे आमच्यासाठी तू केलंस. आणि मी त्या दिवशी खूप रडतच होती. मी जसं घरी गेली, घरी आम्ही रिक्षातून जाताना कोणी कुणाशी बोललो नाही, ट्रेनमधून जाताना आम्ही कुणाशी बोललो नाही, कारण त्या दर्शनामध्ये, त्या याच्यामध्ये मी इतकी हे झालेली की घरी जाऊन पण मी थोड्या वेळ बसली आणि त्याच्यानंतर मी हे केलं. मी प्रभूला खूप धन्यवाद देते की या मिनिस्ट्रीमध्ये, सोअर अबव मिनिस्ट्रीमध्ये मॅन ऑफ गॉड आम्हाला आत्म्यामध्ये इतकं वाढवतात आहे की खरंच मी इतकं कधीच वाढली नव्हती आत्म्यामध्ये. आज मी आत्म्यामध्ये वाढते, आज मी वचनामध्ये वाढते, आज मी माझ्या प्रार्थनेमध्ये वाढते. मी खरंच प्रभूला खूप धन्यवाद देते. मी रोज डिक्लेरेशन करते आणि ते डिक्लेरेशन आज मला खरंच आशिषित करते. माझा फायनान्स वाढतोय, माझं सर्व काही देवाने आज चांगलं केलं आहे. म्हणून मी प्रभूला खूप खूप धन्यवाद देते. या मिनिस्ट्रीला आणि माझ्या मॅन ऑफ गॉडला मी खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू जीसस.